श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास 10वा टोनप सिद्ध लक्षण नाम श्रीराम समर्थ. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पहावे, ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने. श्रोते हो, समर्थ या ओवीत साधकाला एक अत्यंत सूक्ष्म पण निर्णायक दिशा देतात. ते म्हणतात, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे. जगात बरीच सत्य अशी आहेत जी डोळ्यांनी दिसत नाहीत. या आपल्या साध्या तत्वात दृष्टीची मर्यादा आहे. बाह्य नेत्र फक्त रूप पाहतात, पण सत्य अजून खोल असतं. म्हणूनच पुढचं वचन, ते ज्ञानदृष्टीने पाहावे. समर्थ सांगतात की जेथे डोळे थांबतात तेथे ज्ञानाची दृष्टी सुरू होते. विवेक, अभ्यास, अंतर्मुख चिंतन हीच खरी दृष्टी, ज्याने आपण अडथळ्यांच्या पलीकडचं पाहू शकतो. बाहेरचं न पाहता आत जगावलेलं ज्ञान जे दाखवतं तेच खरं दर्शन. आता महत्त्वाचा भाग, ब्रह्मांड विवरून राहावे. साधकाने ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर संपूर्ण ब्रह्मांड जणू उघडून जातं. बाह्य रूप नव्हे तर त्यामागचं तत्त्व समजायला लागतं. जग कसं चालतं, विचार कसे तयार होतात, जीव, प्रकृती, पुरुष, कारण, कार्य हे सर्व एक एक करून उलगडलं जातं. संचार चक्राचं रहस्य हळूहळू स्पष्ट होतं. आणि मग शेवटचं सार, समाधाने. ज्याने ज्ञानाच्या दृष्टीने पाहायला शिकलं त्याला विश्वाचा खोल संबंध समजला. त्याच्या मनात एक विलक्षण समाधान उतरतं. मला ते जाणायचं आहे, ते मला दिसतंय अशी शांतता. शोध संपतो, धावपळ थांबते, आतमध्ये एक स्थिर प्रकाश पेटतो. समर्थांचा एवढंच संकेत आहे त्यात अत्यंत साधा सरळ. डोळ्यांनी जे दिसत नाही ते शिकण्यासाठी मनात विवेकाची ज्योत पेटवा. इंद्रियांची मर्यादा असतात पण ज्ञानाची नाही. ज्ञानाच्या दृष्टीने पाहिले की संपूर्ण जग उघडतं आणि मन समाधानी होतं.